जेव्हा काही दुसरी भाजी नसते ना त्यावेळी अशी तुम्ही काकडीची कोशिंबीर बनवून खाऊ शकता। याला जास्त वेळ पण लागत नाही, गॅस पण लागत नाही आणि खायला पण चांगली चविष्ट लागते। आणि आताशी करून खाल्ली तर थंडावा पण मिळतो, त्यामुळे अशा प्रकारची कोशिंबीर तुम्ही बनवून खाऊ शकता। तर या 2 काकड्या मी बारीक करून घेतल्या आहेत। एक हिरवी मिरची एकदम बारीक करून घेतली आहे, थोडीशी कोथिंबीर, चवीला मीठ, 1 चमचा साखर, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट आणि त्यामध्ये घालायचं अर्धी वाटी दही। म्हणजे तुमची आता कोशिंबीर किती असेल त्या अंदाजाने तुम्ही हे घालू शकता। आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। कोशिंबीर बनवताना महत्वाची टीप आहे ती म्हणजे तुम्ही जेव्हा जेवायला बसणार तेव्हाच त्यामध्ये मीठ आणि दही घालायचं, बाकी तयारी करून ठेवायची। म्हणजे काय होतं, कोशिंबीरीला पाणी सुटत नाही, ही एक महत्वाची टीप आहे। तर हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं। काय होतं, मीठ घातलं ना की काकडीला पाणी सुटतं आणि कोशिंबीर अशी पाणी पाणी होते। तर इथे मी फोडणीचं भांड ठेवलंय, त्यामध्ये घालूया 1 चमचा तूप। तूप तापलंय, अगदी पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं आणि चिमूटभर हिंग आणि ही फोडणी तयार झाली आहे, याच्यावर ओतायची। तुपाची फोडणी दिल्यामुळे भारी लागते चवीला। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची। तर आपली कोशिंबीर तयार झाली आहे।